छगन भुजबळ आणि मंत्रिपदाची शपथ तातडीने हा निर्णय घेण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेताना दिसले। महाराष्ट्राच्या राजकारणात खोलवर रुजलेल्या भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं। भुजबळांना कोणतंही पद दिलं नव्हतं, त्यामुळे ते नाराज होते। परंतु अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात नेमकं काय शिस्त आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली। ओबीसी राजकारण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या। भुजबळांना मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय हा ओबीसी मतदारसंघांमध्ये पक्षाचं स्थान मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक ठरू शकतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकीत भुजबळांच्या अनुपस्थितीचा पक्षावर होणारा संभाव्य परिणामांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मानलं जात आहे। या निर्णयामुळे ओबीसी समुदायापर्यंत सरकारला पोहोचता येऊ शकतं। छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे राजकीय फटका बसू शकतो हे लक्षात आल्यानं वेळेवर मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला असावा का? काय वाटतं तुम्हाला? याबद्दलची प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।